हाय हॅलो नमस्ते. कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनल तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी राजमा घेतलेला आहे. राजमा रात्रभर भिजत घातला होता आणि सकाळी मी ह्याच्या 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. पाहू शकता असा मस्त आपला राजमा छान मस्त शिजलेला आहे. आता हे साईडला ठेवायचे आपल्याला आणि जे काय लागतंय साहित्य मी तुम्हाला दाखवते. इथे मीडियम साईजचे 2 टमाटे घेतलेले आहेत आणि हे टमाटे पण आपल्याला असे कापून घ्यायचे आहेत मोठ्या साईजमध्ये. मोठे मोठे तुकडे करायचे, लय बारीक पण कापायचं नाही, कारण आपल्याला ह्याचं वाटण करायचं आहे. कच्चंच वाटण करायचे मैत्रिणींनो. मी भाजून मसाला आज तुम्हाला रेसिपी ती दाखवणार नाही, कच्च्या वाटणाचीच रेसिपी मी दाखवणार आहे. संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल मी कशा पद्धतीने करते ते. तर असो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि अशा पद्धतीने एकदा ही रेसिपी तुम्ही करून पहा. खूप छान होती आणि झटपट होणारी आहे, बिलकुल पण टाईम लागत नाही. तर पाहू शकता तुमच्या संग बोलता बोलता आपला टमाटा पण छान असा चिरून झालेला आहे. तर आपल्याला हे टमाटा काय करायचं आहे मैत्रिणींनो, मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टमाटा सर्व टाकून द्यायचं आहे. पाहू शकता अशा पद्धतीने. खूप झटपट आहे, मसाला भाजायचा नाही काय नाही, आपल्याला कच्चं वाटण ह्याचं करायचं आहे. पहिले आपण आता हे वाटून घेऊया. टमाट्याची छान प्युरी करायची आपल्याला मस्त. तर पाहू शकता छान मी बारीक वाटून घेतलेली आहे, पेस्ट छान झालेली आहे. ती ही एका छोट्या बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायची. थोडंसं वेगळी पद्धत आहे ह्या रेसिपीची, थोड्या वेगळ्या पद्धतीने मी करणार आहे. तुम्ही पण अशा पद्धतीने जर केली तर खूप छान होती ही भाजी. तर ते हे साईडला ठेवायचे आणि इथे मी कांदा घेतला आहे बघा, मीडियम साईजचा एक. तो कांदा पण आपल्याला मोठा मोठा असा चिरून घ्यायचा आहे. कांदा पण आपल्याला वाटून घ्यायचा आहे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये. जसं आपण टमाटा वाटला त्याच पद्धतीने कांदा पण वाटून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी केली आहे का? मला कमेंट करून नक्कीच सांगा. नसन केली तर लगेच व्हिडिओ संपल्या करायला घ्या. खूप छान होती आणि खायला पण तेवढीच टेस्टी आहे. भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता. तुम्हाला आवडेल त्यासोबत खा तुम्ही. आता हे कांदा ह्याच्यामध्ये टाकून झालेला आहे. त्याचबरोबर इथे लसूण घेतलं आहे बघा भरपूर सारा. त्यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायची आपल्याला. इथे कोथिंबीर थोडी चिरून घेते मी. थोडी आपल्याला फोडणीला ठेवायची आणि थोडी वाटणात टाकायची बघा. मैत्रिणींनो, कच्चं वाटण टाकलं ना खूप भाजी मस्त होती, कारण आपण नंतर हे वाटण वाटलेलं आहे ना, हे सगळं हे छान परतणार आहे. त्यामुळे कच्चं वाटण करून घ्यायचे आपल्याला. आता हे बारीक करूया. पाहू शकता छान असं मस्त बारीक झालेलं आहे कांदा, कोथिंबीर, लसूण. तर हे पण आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे. राजम्याची ही रेसिपी खूप छान होती मैत्रिणींनो. तुम्ही कशा पद्धतीने बनवताय मला कमेंट करून नक्कीच सांगा. म्हणजे कशी करता तुम्ही, तुमची पद्धत कशी आहे आणि माझी पद्धत कशी आहे. माझं काही चुकत असलं तर मला तुम्ही सांगू शकता, ताई असं नाही असं करायचं. तर दुसऱ्या वेळेस मी तसंच बनवीन तुम्ही जे सांगसान तसं. ते पाहू शकता इथे टमाट्याची प्युरी मी केलेली आहे, कांद्याची पण करून घेतलेली आहे, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे फोडणीसाठी. आता इथे गॅस पेटवून घेतला आहे आणि गॅसवर मी कढई ठेवून घेतली. पाहू शकता कढई आपली गरम झाल्याच्या नंतर आपल्याला तिथे 2 पळ्या मी तेल टाकून घेणार आहे. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. जेवढी भाजी असेल त्याप्रमाणे तेल टाकायचं. काही काहींना कसं तेल जास्त लागत नाही, कमी लागतं. इथे बघा मोहरी टाकून घेतली 1 चमचा. मोहरी छान तडतडली की जिरं टाकून घ्यायचे अर्धा चमचा. जिरं पण छान तडतडून द्यायचे. त्यानंतर लसूण टाकून घ्यायचे. सॉरी, लसूण नाही, आपण जे कांद्याची पेस्ट केली होती लसणाची, कोथिंबीर, ते टाकून द्यायचे. त्यानंतर टमाट्याची प्युरी टाकून द्यायची आपल्याला आणि हो मसाला आपल्याला छान परतून घ्यायचा 2-3 मिनिटं.
पाहू शकता अशा पद्धतीने तेलावर चांगला परतून घ्यायचं आहे, कारण हे कच्चं वाटण आहे आपलं, त्यामुळे छान परतून घ्यायचे 2-3 मिनटं मसाला. तुम्ही कांदा खोबरं आपण दरवेळेस कसं करतो, कांदा खोबरं वाटून भाजून मग वाटतो का नाही, पण अशा पद्धतीने तुम्ही करून बघा. कच्चं वाटणचं रेसिपी खूप छान होती भाजी. 1 मिनटं मी झाकण ठेवून घेतलं होतं. पाहू शकता मसाल्याला अगदी छान अशी तेल सुटलेलं आहे, तर मसाला आपला छान परतले गेलेला आहे पाहू शकता. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची. आता मसाले टाकून घेऊया आपण. 1 चमचा मी हळद टाकून घेतली. त्यानंतर 1 चमचा धना पावडर टाकली बघा. बेडगी मिरची पावडर 1 चमचा टाकली. रंग खूप छान येतो ह्या भाजीला ह्या मसाल्यानी. त्याचबरोबर काळा मसाला, गरम मसाला तो 1 चमचा टाकलेला आहे. कांदा लसूण मसाला 2 चमचे टाकलेत. तर सर्व हे मसाले टाकून झालेले आहेत मैत्रिणींनो. आणि त्याचबरोबर इथे मी थोडासा मॅगी मसाला टाकला 1 चमचा. हे मसाले आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचेत आणि मसाले तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. कोणाला तिखट कमी लागतं जास्त लागतं त्याप्रमाणे मसाले तुम्ही टाकू शकता. तर हे मसाले आपल्याला छान परतून घ्यायचेत. पाहू शकता मसाला असा मस्त आपला परतलेला आहे आणि तेल पण तरी पण मस्त अशी सुटलेली आहे, त्याला तेल सुटले बघा मसाल्याला. 1-2 मिनटं हे मसाला परतल्याच्या नंतर आपल्याला पुढे काय करायचे, जो राजमा मी शिजून घेतला होता छान तो टाकून दिला आहे मसाल्यामध्ये. आणि हो राजमा पण मसाल्यामध्ये छान मस्त मिक्स करून घ्यायचे आपल्याला सर्व अशा पद्धतीने. थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी टाकून ह्याच्यात टाकून दिलेलं, का तर त्या मिक्सरच्या भांड्याला थोडा मसाला होता त्यामुळे मी त्याच्यात पाणी टाकून घेतलेलं. आता इथे आपल्याला जेवढी भाजी बनवायची मैत्रिणींनो तेवढंच ह्याच्यामध्ये पाणी टाकायचे. तुम्हाला जर जास्त घट्ट करायचे असेल किंवा पातळ करायचे असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी इथे ॲड करू शकता. तर सर्व भाजी छान मिक्स करून घ्यायची आपल्याला अशा पद्धतीने. त्यानंतर इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. पहा मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत एकदा भाजी छान मिक्स करून घ्यायची. एवढी छान होती मैत्रिणींनो ही राजम्याची भाजी. तुम्ही एकदा अशा पद्धतीने करून पहा, खूप छान होती. सगळ्यांना घरातल्यांना आवडण अशी रेसिपी ही. वरतून थोडीशी कोथिंबीर टाकूया भाजीवर. पाहू शकता भाजी झाल्याच्या नंतर आपल्याला वरून कोथिंबीर टाकायची, म्हणजे भाजीचा रंग पण खूप छान दिसतो आणि खायला पण तेवढीच टेस्टी होती भाजी. तर भाजीला छान आपली उकळी आलेली आहे बघा. तर मैत्रिणींनो ही राजम्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. आणि अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी करणार का कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा. तर असो अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो, पुन्हा भेटू.